ओके, तर आज आपण इमेजला अर्ध्या बॉक्सच्या बाहेर कसं काढता येतं तो इफेक्ट म्हणजे पॉप आउट इफेक्ट, इमेज पॉप आउट इफेक्ट बघणार आहोत. सॅम्पल दाखवते. हे बघा, या प्रकारच्या पोस्ट असतात की नाही, ज्यामध्ये बघा मागे सर्कल आहे आणि फेस असा बाहेर येतोय. ओके, हे इफेक्ट्स असतात. तर हे कसं करता येतं, जसं आपण आता इमेज मध्ये टाकायला बघितलं होतं. ठीक आहे, इमेज फ्रेम मध्ये टाकायला बघितली होती किंवा शेप्स मध्ये ऍड करायला बघितली होती. या प्रकारचं कसं करता येईल ते बघणार आहोत. ठीक आहे, ओके. एक सिंपल पेज घेतलाय मी, यावर एक शेप ड्रॉ करते. ते पहिले सर्कल करूया, इझी जाईल तुम्हाला समजण्याला. ओके, हा सर्कल घेतलाय. ठीक आहे, स्ट्रोक देते, नंतर काढून घेऊ शकतोय आपण स्ट्रोक. ओके, हा रेक्टँगल घेतला. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण याला काय करत होतो, कन्वर्ट टू फ्रेम करत होतो. ओके, कन्वर्ट टू फ्रेम करत होतो आणि त्यानंतर जो आपल्याला फोटो हवाय तो त्यामध्ये ऍडजस्ट करत होतो या पद्धतीने. ठीक आहे, तर आपल्याला त्याला पॉप आउट इफेक्ट कसं देता येईल ते बघायचं आहे. ठीक आहे, एक रेक्टँगल घेतला, फोटो घेते. ठीक आहे, आता या फोटोला बॅकग्राऊंड आहेत, आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिले बॅकग्राऊंड त्याचा रिमूव्ह करून घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, सिलेक्ट क्विक सिलेक्शन, सिलेक्ट सब्जेक्ट. ओके, मूव टूल घेते आणि तिकडे आपल्या फाईलवर घेऊन जाते फोटोज. ओके, असा ऍडजस्ट करायचा आहे तुम्हाला फोटो त्यामध्ये, आणि जेवढा तुम्हाला शेपच्या वरती हवाय त्या प्रकारे ऍड करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर राईट क्लिक करते, क्रिएट क्लिपिंग मास्क, क्रिएट क्लिपिंग मास्क. याच्या पहिले काय करायचंय, याची एक कंट्रोल जे करून कॉपी करून घ्यायची. ठीक आहे, एक कंट्रोल जे करून कॉपी करून घ्यायची साईडला. ओके, या लेयर 1 ला करते क्रिएट क्लिपिंग मास्क. क्रिएट क्लिपिंग मास्क केल्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे तो बरोबर आपल्याला याच्यावर ऍडजस्ट करायचा आहे. ओके, ऍडजस्ट केल्यानंतर मास्क लावू शकतात. ओके, मास्क.
मास्क लावला, ब्लॅक कलरचा ब्रश टूल घ्या, साईज ऍडजस्ट करा, स्क्वेअरच्या बाजूला असं रिमूव्ह करा जो पोर्शन नकोय. ठीक आहे, इथे पण नको असेल हा पण रिमूव्ह करू शकतात, बट तो आपल्याला हवाय वरती. फक्त ही बॅकची जी साइड आहे ती इकडून रिमूव्ह करते. ठीक आहे, फ्रेमला मास्क लावल्यामुळे काय होतंय, जो आपण वरती लेअर ऍड केली आहे त्यामध्येच रिमूव्ह होत आहे. ओके, बघा इथे पण जर तुम्ही रिमूव्ह केलं तर तो जो मागचा फोटो आहे तोच दिसेल. त्यामुळे जो नको असलेला पोर्शन आहे तो तुम्हाला या प्रकारे सेट करायचा आहे. ठीक आहे, फक्त इकडनं मी कट करते. बघा, त्याला सिलेक्ट करते, कंट्रोल टी करून लहान करते. ठीक आहे, जो रेक्टँगल आहे त्याचा स्ट्रोक काढू पण शकतात तुम्ही, स्ट्रोक ऑफ करू शकताय. ओके, पॉपअप इफेक्ट म्हणतात त्याला. अजून एक घेऊया. बघा, आता सर्कल घेते, ठीक आहे, इथे वरती घ्यायचंय टॉपला. हा एक आपला एक ग्रुप क्रिएट करून घेऊ शकतात, शिफ्ट की करून कंट्रोल जी. इलिप्स सर्कल घेते. ओके, इलिप्सला आपण थोडं ग्रेडियंट फिल देऊया. ओके, एक मिनिट, स्ट्रोकला झाला तो, आपल्याला फिल द्यायचा आहे. स्ट्रोक ऑफ करते. ओके, एक रेड कलर घेते, ओके करते, देन इकडनं सेकंड कलर येलो, ठीक आहे, इथे ऍडजस्ट करू शकता तुम्हाला कुठल्या प्रकारे फिल हवाय. यामध्ये जास्त शेड ऑरेंज आणि येल्लोचा पण जास्त चालतात. हे बघा, या असा. त्यामध्ये तुम्हाला जसं हवाय, रेडियल हवाय, अँगल हवाय, रिफ्लेक्टेड हवाय, ठीक आहे, ऍडजस्ट करू शकतात. त्याचा स्केल कमी जास्त करू शकतात. ठीक आहे, नॉर्मलच ठेवा. त्यानंतर त्याचा अँगल चेंज करून बघा तुम्हाला कसा हवाय. ओके, सर्कल मोठा हवा असेल मोठा करा. डन. आता एक फोटो घ्यायचा आहे आपल्याला. हा ट्राय करूया. वेट अ मिनिट.
ओके, एक फोटो घेतला. आता आपल्याला त्याचा बॅकग्राऊंड पहिले रिमूव्ह करण्यासाठी तो ओपन करायचा आहे. ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल, सिलेक्ट सब्जेक्ट, फोटो ब्लर होतोय. ओके, सिलेक्ट सब्जेक्ट करते. या पद्धतीने ना तुम्ही प्रोफाईल इमेजेस सुद्धा बनवू शकतात फेसबुक साठी. खूप ट्रेंडिंग चालतात हे. मागे सर्कल असते. ओके, कंट्रोल टी करते, ऍडजस्ट करून घेते कुठला पोर्शन हवाय आपल्याला. ओके, या पद्धतीने सर्कल थोडासा मोठा करून घेते. डन. आता याची कंट्रोल जे करून कॉपी करून घेते एक साइडला. आणि हा जो लेयर 2 आहे त्याला क्लिपिंग मास्क करताना लक्षात ठेवायचंय ज्या शेप मध्ये आपल्याला मास्क करायचा आहे त्या शेपच्या वरच इमेज हवा. ओके, क्रिएट क्लिपिंग मास्क. ओके, क्रिएट क्लिपिंग मास्क. नॉर्मल शेप घ्यायचा आहे, प्लेन. ग्रेडियंट फुल दिल्यामुळे क्लिपिंग मास्क होत नव्हता. आता यामध्ये तुम्हाला हा जो वरचा पोर्शन इथे बघा सर्कल झालाय बरोबर, खाली राऊंड सर्कल झालाय, वरचा पोर्शन करायचा आहे. ओके, तर त्यासाठी या फोटोला बरोबर त्याच्यावर तुम्हाला ऍडजस्ट करायचंय ती साईज. ओके, झूम करून ऍडजस्ट करू शकता. बरोबर परफेक्ट ऍड करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला मास्क लावायचा आहे. ही जी लेयर 2 आहे वरती त्याला मास्क लावायचा आहे. इथून मास्क लावला की ब्लॅक कलर घेऊन ब्रश घ्यायचा आहे आणि ही वरची जी लेयर आहे ती अशी सर्कलच्या बाजूने रिमूव्ह करायचे. ठीक आहे, जो पोर्शन नकोय तो त्या फोटोचा रिमूव्ह करू शकतात. ठीक आहे, वरचा पोर्शन असू दे.
वरचा पोर्शन रिमूव्ह केला तर ते असं होईल. ओके, वरचा पोर्शन असू दे. समजलं? कंट्रोल टी करून लहान मोठं करू शकतात. बघा, अजून करूया ट्राय. वेट अ मिनिट. त्याचा जो स्ट्रोक आहे इलिप्सचा तो पण तुम्ही हाईड करू शकतात नंतर. शेप टूल वर क्लिक केला तिथे ऑप्शन्स ओपन होतील. ठीक आहे, ज्यांना समजलं नसेल पुन्हा एकदा सांगते, बघा लक्ष द्या. समजा एखादा आपण शेप क्रिएट करूया आता. याचा पण ग्रुप करून घ्या. शिफ्ट की प्रेस करून इमेजेसचा कंट्रोल जी. बघा, आपण इमेजेस 2 क्रिएट केले, दोघांचे वेगवेगळे ग्रुप क्रिएट झालेले आहेत. ओके, आता आपण पेन टूलने शेप क्रिएट करूया. कर्व घेते त्याला. ओके, अशा प्रकारचा एक शेप आहे समजा. ओके, यामध्ये एक फोटो ऍडजस्ट करायचा आपल्याला. डायरेक्ट पण घेऊ शकता. याला बॅकग्राऊंड सोबत ट्राय करूया. कंट्रोल टी करते. बघा, कंट्रोल टी. शेपला तिकडे खाली ऍडजस्ट करते. कंट्रोल जे करून एक कॉपी घेऊया आणि हा जो फोटो आहे त्याला क्लिपिंग मास्क असा. त्यानंतर त्याला इथे ऍडजस्ट करू शकतात.
आता हा बॅकग्राऊंड सोबत आहे त्यामुळे मागे आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे, शेप दिसेल तेवढं आपण त्याला रिमूव्ह करून घेऊ. ठीक आहे, शेप दिसेल तेवढा रिमूव्ह करून घेऊ आणि मग नंतर पुन्हा हवा तो स्पेस आपण कव्हर करूया. ओके, आता हा जो फोटो आहे तो मूव्ह टूलने सिलेक्ट करून तुम्ही ऍडजस्ट करू शकता या फोटोवर बरोबर असा. ओके, आणि देन पुन्हा ब्रश टूल घेते, मास्क वर क्लिक करून व्हाईट घेते आता कलर. ठीक आहे, ठीक आहे, बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडासा हे होतोय. एकच हात दाखवूया इकडनं असं. ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला असे पॉपआउट बनवता येतील. ओके, आता बघा न्यू फाईल घेते, 1080 1080 500 डन. आता यामध्ये आपण डिझाईन मध्ये याचा यूज कसा करू शकतो त्याचा काही सॅम्पल दाखवते. माझ्याकडे सॅम्पल आहे. हे बघा, या प्रकारची पोस्ट आपण बनवू शकतो. ठीक आहे, असा टेक्स्ट वगैरे ऍड करून नॉर्मल शेप ऍड केलेला आहे. ओके, नॉर्मल शेप ऍड केलेला आहे आणि यामध्ये या शेप मध्ये तुम्हाला इमेज ऍड करायचा आहे. ठीक आहे, या शेप मध्ये इमेज ऍड करू शकतात. तर बघा, हे फक्त मी सॅम्पल साठी दाखवलंय. इथे आपण आता एक शेप घेऊया. ओके, त्याला कर्व करायचं असेल, ठीक आहे, कर्व खालून कर्व करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता किंवा सर्कल पण घेऊ शकताय. अजून करावा लागेल. एटी घेतला समजा. ओके, कलर फिल, स्ट्रोक,
ऑफ केलं. ओके, पॉपआउट इथे खूप महत्वाचं आहे, सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. इमेज घेते. सॉरी. इथे मूव टूलने आपल्या फाईल मध्ये घेऊन जायचंय. कुठे गेली फाईल? कंट्रोल टी, असं मूव करू शकता. त्याचा कॉर्नर शोधायचा आहे त्याला रिसाइज करण्यासाठी. ओके, आता यामध्ये बघा, जर तुम्ही नॉर्मल याला कन्वर्ट टू फ्रेम कराल, ठीक आहे, नॉर्मल समजा कन्वर्ट टू फ्रेम कराल, तर हे अशा प्रकारे दिसणार आहे. ओके, ते हात वगैरे काहीच दिसत नाही. तर आपल्याला 3D टाइप लुक द्यायचा असेल तर काय करू शकतो, शेप घेतला, लेयर 1 घेतली, त्याचा डुप्लिकेट करून घ्या. ठीक आहे, डुप्लिकेट केला, लेयर 1 ला क्लिपिंग मास्क करा, क्रिएट क्लिपिंग मास्क. ओके, आता ही जी वरची लेयर 1 कॉपी आहे त्याला मास्क लावा. ठीक आहे, मास्क ब्लॅक कलर घ्या, ब्रश टूल मध्ये शिकवलं आहे. ब्लॅक कलर घ्या आणि त्याला असं रिमूव्ह करा, एवढा स्पेस. डन. जो कलर हवाय तो सिलेक्ट करू शकताय. ग्रेडियंट हे बघा, आता नंतर वरून ग्रेडियंट फिल पण देता येतोय आपल्याला नंतर. ओके, इथे आपला स्पेस आपला जरासा राहिलाय. तिथे आपण काय करूया, परत ब्रश टूल घेऊया, व्हाईट कलर घेऊया, इमेजला सिलेक्ट करायचं. ब्लेंडिंग झाल्यामुळे ते थोडस वरती होतंय ब्लेंड. ठीक आहे, इथे मास्क वर क्लिक केला, व्हाईट कलर घेते या पद्धतीने. ठीक आहे, बघा, यामध्ये जरी तुम्ही तो फोटो ऍड केला असता तर दाखवते. हे बघा, ठीक आहे, या पद्धतीने दिसला असता. तर या पद्धतीच्या पोस्ट क्रिएट करण्यासाठी पॉपअप इफेक्टचा यूज होतो. काय करायचं, तुम्हाला आज असाइनमेंट, असे फोटोज तुम्हाला सर्कल मध्ये किंवा अशा शेप्स मध्ये टाकून बघायचे असे. ओके,
आणि खाली तुमच्या हिशोबाने टेक्स्ट ऍड करू शकतात. नॉर्मल शेप्स घ्या आणि त्यामध्ये पॉपआउट इफेक्ट ट्राय करा. समजा सर्कल घ्या. ओके, एखादा सर्कल कलर फिल देते. त्यानंतर तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. फाईल ओपन. ऑब्जेक्ट सिलेक्ट करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे आणि मूव्ह टूलने तुमची जी फाईल असेल त्यामध्ये ऍड करायचं आहे. ठीक आहे, कंट्रोल टी करा. पॉइंट दिसला की रिसाइज करा. जास्त मोठा फोटो असला की रिसाइज करावा लागतंय. आता यामध्ये बघा, तुम्ही असं पण करू शकताय. डन. एवढा ऍडजस्ट करू शकतात. आणि याला कंट्रोल जे करायचे, पहिले कॉपी क्रिएट करून घ्यायची. ठीक आहे, कंट्रोल जे. मूव्ह नाही केला तरी चालेल. कंट्रोल जे करून लेअर 1 कॉपी येईल इथे. लेअर 1 कॉपी. लेअर वर क्लिक करा पुन्हा. ओके, लेअर वर क्लिक केल्यानंतर स्टेप्स लिहून घ्या हवं तर. पहिले मी शेप घेतला, त्यानंतर एक इमेज घेतला. ठीक आहे, त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून त्याला ओढून इकडे आणलं. डन. त्यानंतर त्याला सेट केलं. आपल्याला जो पोर्शन हवाय त्यानुसार हेड दाखवायचं असेल त्या प्रकारे त्याचा पोझिशन सेट केला. देन इथे लेअर 1 आणि लेअर 1 कॉपी दोन झालेत. लेअर 1 वर जायचंय, राईट क्लिक करायचंय, क्रिएट क्लिपिंग मास्क. ओके, क्लिपिंग मास्क झाला आहे. तो वरचा शेप आपला लेअर 1 कॉपी आहे, त्यामुळे तसं दिसतंय. बघा, मी जर तो हाईड केला तर क्लिपिंग मास्क झालेला आहे. ही लेअर 1 कॉपी आहे जी आपल्याला वरती दिसते. ओके, इथे डोळ्याच्या चित्रावर क्लिक करून बघू शकता तुम्ही कन्फर्मेशन साठी. ओके, आता परत या डोळ्याच्या चित्रावर क्लिक केलं. मग काय घेते मी, याला मास्क लावते. इथे खाली ऑप्शन आहे मास्क. कशाला मास्क लावते? लेअर 1 कॉपीला. मास्कचा यूज कशासाठी होतो? आपल्याला नको असलेला स्पेस घालवण्यासाठी. ओके, ब्रश टूल घेते. जो पोर्शन रिमूव्ह करायचा आहे, ब्लॅक कलर घ्या आणि असा सर्कलच्या बाजूने फिरवा, हळूहळू असं. डन. इलुसचा कलर नंतर मग चेंज करू शकतात तुम्हाला हवा तो कलर कॉम्बिनेशन नुसार. त्यानंतर त्याचे स्ट्रोक जरा ऑफ करा म्हणजे छान वाटेल. शेप टूल वर क्लिक केला की ते वरती स्ट्रोक ऑप्शन येणार आहे. ओके, डन. याला पुन्हा सिलेक्ट करून मूव्ह करू शकतात. जो काही टेक्स्ट वगैरे काही ऍड करायचं असेल तुम्हाला तो ऍड करू शकतात. ओके, समजलं पॉपआउट इफेक्ट? या डिलीट करते. यामध्ये आपण हा कंट्रोल शी करूया. ऑल सिलेक्ट करू शकता शिफ्ट की प्रेस करून. शेप्स 1 2 3. ओके, आणि मूव्ह टू ठीक आहे, इकडे पण जाईल. समजलं सगळ्यांना पॉपआउट इफेक्ट? पॉपआउट इफेक्ट कळाला सगळ्यांना? रिएक्शन द्या. ओके,
हे बघा, ह्या प्रकारची पण डिझाईन तुम्ही बनवू शकतात. ओके, या प्रकारची तुम्हाला ट्राय करायची आहे डिझाईन पॉपआउट इफेक्ट यूज करून. ओके, फोटो जर या टाईपचा मिळाला तर मी सर्च करून पाठवते ग्रुपला, बट जर नाही मिळाला तर तुम्हाला शोधायचा आहे गुगलला. ठीक आहे, एज्युकेटेड गर्ल किंवा गर्ल विथ बॅग असं काही सर्च करू शकताय. ओके, पॉपआउट इफेक्ट.